ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते शोधावेत. मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये. आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्युमर असणारं फ्रेंड सर्कल असणं यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणं यासारखं दुर्भाग्य नाही. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो. अरे तुझं वय काय आणि बोलतोस काय हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅपी हॉर्मोन्स अबाधित ठेवतात. एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं ना तेच खरे मित्र. एकमेकावर कडी करून मिश्किलपणाची, बालिशपणाची किंवा टार्गटपणाची, एवढंच काय थोडी फाजीलपणाची हद्द गाठणं हेच खरं जीवन आहे. एक दोस्त ने क्या खूब लिखा है कि मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना. मेरे दोस्तों को देर आने की आदत है. मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना. कहीं दोस्त ना जल जाए जो दिल में बैठे हैं. दोस्ती का अर्थ बड़ा ही मस्त होता है. दोस्ती का शब्द, या शब्द का अर्थ बड़ा ही मस्त होता है. जब दो हस्ती मिलती है तब दोस्ती होती है, तब दोस्ती होती है. असं हे सुंदर असं मैत्रीबद्दलचं लिखाण, सुंदर लेखन हे प्राचार्यांनी केलेलं आहे.